अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, आपण आयुष्य जगत असताना आपल्याला चांगले आणि वाईट प्रसंग दोन्हीही येत असतात. मग यामध्ये कधीकधी इतकेच काही चांगले प्रसंग तर इतकेच वाईट प्रसंग असतात की ते आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहतात. आणि वाईट प्रसंगामध्ये अशी काही माणसं असतात की ज्यांनी आपल्याला साथ दिलेली असते आणि त्यांनी दिलेल्या साथीमुळे आता आपले चांगले दिवस सुरू झालेले असतात. आजची वेळ उद्या कधीच राहत नाही, कारण येणारा प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. आज वाईट परिस्थिती असेल तर कदाचित उद्या चांगलीही असते, आणि आज चांगली असेल तर येणारी परिस्थिती वाईटसुद्धा असू शकते. त्यामुळे आपल्याला जी काही माणसं भेटतात, म्हणजेच वाईट काळात जी आपल्यासोबत राहतात, त्यांचा नेहमी आपण आदर केला पाहिजे. अशाच एक ताई आहेत. त्यांच्या वाईट प्रसंगामध्ये स्वामी तर त्यांच्यासोबत होतेच, पण त्यांच्या आयुष्यामध्ये अशी काही माणसं होती की ज्यांनी त्यांना त्या अवघड परिस्थितीमध्ये अजिबात एकटे सोडले नाही. त्यांनी त्यांना भरभरून साथ दिली आणि त्यांच्या साथीमुळे आज त्या एक चांगलं आयुष्य जगत आहेत. तर आजच्या या अनुभवामध्ये त्या ताईंनी या सर्व व्यक्तींचा उल्लेख केलेलाच आहे. तसेच स्वामींनी त्यांची कशाप्रकारे साथ दिली आणि त्यांच्या मिस्टरांना अगदी मृत्यूच्या दारातून कशा प्रकारे परत आणलं ते आपण आजच्या अनुभवामध्ये. चला तर मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात. ताई म्हणतात, श्री स्वामी समर्थ. मी सरिता हरीश शेवकरी, पुणे नवी सांगवी येथे राहत असून सदरीत अनुभव माझा स्वतःचा आहे. खरं तर हा अनुभव मला करोना काळातील असून आजही सगळं आठवलं की अंगावर काटाच उभा राहतो. तशी स्वामी सेवेत मी 2012 पासूनच, पण खरी स्वामी प्रचिती करोना काळातच आली. 28 मार्च 2020 मिस्टरांचा दुपारी फोन आला आणि म्हणाले की मी डॉक्टरांकडे जाऊन येतो, थोडी कणकण जाणवत आहे. घरी आले तेव्हा थोडा खोकला पण येत होता. डॉक्टरांनी व्हायरल इन्फेक्शन आहे असं सांगून औषध दिले. मग 3 दिवस होऊन देखील काहीच फरक पडला नव्हता. आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी कोविड टेस्ट करायला सांगितले. आम्ही लगेच लॅबमध्ये जाऊन टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह होती. आम्ही खूपच घाबरलो. त्याच दिवशी दुपारी 4 वाजल्यापासून मिस्टरांचा खोकला प्रचंड वाढला. मी डॉक्टरांना तसं कळवलं. डॉक्टरांनी छातीत किती इन्फेक्शन झालं आहे त्याचे रिपोर्ट करायला सांगितले. त्यात 13% स्कोर आहे असं समजलं. त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा असं आम्हाला सांगितलं. मग मी सर्वप्रथम त्यांच्याच कामात असणाऱ्या पौर्णिमा कोंडेकर यांना फोन करून बोलावून घेतले. त्या पण वेळ न घालवता सिंहगड रोडवरून सांगवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं म्हणून घरी आल्या. तोपर्यंत मी माझ्या दिराला, विशाल गोविंद शेवकरी असं त्यांचं नाव आहे, ह्यांना फोनवर ही माहिती सांगितली. ते पण लगेच इकडे यायला निघाले. मग आम्ही सांगवीमध्येच असणाऱ्या स्वामी समर्थ ह्या हॉस्पिटलमध्ये हरीशला घेऊन गेलो. तिथे त्यांनी भली मोठी रक्कम अगदी जमा करा असं सांगितलं. आम्ही त्यातील निम्मी रक्कम जमा करतो असं सांगितलं आणि तेथे ॲडमिट केलं. पण 5 वाजता ॲडमिट करण्याची प्रोसेस होऊन देखील रात्री 11 वाजले तरी ट्रीटमेंट सुरू केली नव्हती. शेवटी मी व पौर्णिमा सतत डॉक्टरांना विनंती करत होतो. अखेरीस 11:15 नुसतं सलाईन लावून डॉक्टर बाहेर निघून आले. मिस्टरांना बोलताना देखील दम लागत होता, म्हणून मी त्यांना 02 लावण्याची विनंती केली. पण डॉक्टर व सिस्टर आम्हाला आमचं काम शिकवू नका असं बोलले. नंतर 02 लावला, पण तो खालून चालू केला नाही. मी त्यांना बोलले तसं, तर मला शिकवायचं नाही आत असं बोलून डॉक्टर बाहेर निघून गेले. नंतर मिस्टरांना जेवू घालून मला मुलांकडे घरी जा असं त्यांनी सांगितलं. मग मी आणि पौर्णिमा घरी आलो, पण माझ्या मैत्रिणीने क्लासमधूनच मुलांना तिच्या घरी घेऊन गेली होती. मग थोड्याच वेळात तिचा फोन आला आणि नेहाची तब्येत बरी नसल्याचं सांगितलं. मी पुन्हा मेडिकलमध्ये जाऊन तिच्यासाठी गोळ्या घेऊन मैत्रिणीच्या घरी गेले. तिला गोळी देऊन बाळाला जवळ येऊ देऊ नकोस असं बजावून घरी सांगून आले. मन मात्र अशांत होतं. जेवायची अजिबात इच्छा नसताना देखील पौर्णिमाने केलेला भात जबरदस्ती तिने मला खाऊ घालून एखाद्या लहान मुलासारखं मला समजावत सांगत होती. त्यावेळी तिचाच मला डोंगरा एवढा आधार वाटत होता. रात्री अचानक मला खूप खोकला यायला सुरुवात झाली आणि मनोमन आपण देखील पॉझिटिव्ह असल्याचं जाणवलं. मग स्वतः पॉझिटिव्ह आहे अशी खात्री असून देखील मी ते समोर येऊ दिलं नाही. हरीश बोलायचे, ह्या वॉर्डमध्ये येऊ नकोस, तुला पण कोरोना झाला तर मुलांकडे कोण बघणार.
पण मी त्यांचं काही ऐकत नव्हते. झोप काही केल्या येत नव्हती. समोर हरीश आणि नेहा दिसायचे. पहाटे 5ला उठून मी हॉस्पिटलमध्ये चहा आणि बिस्किटं घेऊन गेले होते. ती देऊन मी हरीशसोबत गप्पा मारत बसले. सकाळचे 8 वाजले तेव्हा मी घरी आले आणि पौर्णिमाला हॉस्पिटलमध्ये पाठवून डब्बा बनवायला घेतला. मुलांचा आणि हरीशचा नाश्त्यासोबत जेवण पण बनवून घेतलं. सगळे डब्यात भरून मी मैत्रिणीच्या घरी गेले. हे सगळं बघून मैत्रीण रागावलीच. तू भाऊजींची काळजी घे, मी मुलांचं बघेल. तिचं हे बोलणं ऐकून मला खूप आधार वाटला. तिथूनच घरी न येता मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये मिस्टरांकडे गेले. त्यानंतर पौर्णिमा दुपारी काम करून परत येते असं बोलून निघून गेली. मिस्टरांना नाश्ता घालून मी दुपारी 12:30ला घरी आले. तोपर्यंत पौर्णिमा पण 1पर्यंत घरी आली आणि आधी तू जेवण करून घे असं बोलली. आम्ही इच्छा नसताना देखील जेवायला घेतलं. इतक्यात हॉस्पिटलमधून फोन आला. लगेच बोलावून घेतलं. आम्ही दोघी तिथे गेलो तर डॉक्टर बोलले, तुमच्या पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा. काय झालं असं विचारलं तर सांगतो तेवढं करा, वाद घालू नका असं उडवाउडवीची उत्तरे ते देऊ लागले. मी विशालला म्हणजे दिराला बोलावून घेतलं आणि मग सगळीकडे फोन करून कुठे ऑक्सिजनचा साठा मुबलक आहे असं हॉस्पिटल शोधायला सुरुवात केली. अशा वेळी स्किनच्या डॉक्टर नीताताईंना फोन केला आणि त्यांना सगळी हकीकत सांगितली. नंतर डॉक्टर नाडकर्णी दिदींना फोनवरून सगळं सांगितलं. त्यांनी रत्ना हॉस्पिटलमधील डॉक्टर फसनसालकर सरांना फोन करून सांगितलं. सांगण्याच्या प्रयत्नानंतर शेवटी संचिती हॉस्पिटल शेजारी कोविड सेंटरमध्ये कशी तरी ॲडमिट करण्याची विनंती डॉक्टर नीताताईंनी केली आणि ॲडमिट करून घेतो असं बोलले. नंतर विशाल आणि पौर्णिमा आणि मी हरीशला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन सेंटरवर गेलो. तिथे पौर्णिमा व मला बाहेरच्या गेटवरच अडवलं. फक्त विशाल ॲडमिट करायला आत निघून गेले. आम्ही तसेच बाहेर बसून राहिलो. अंधार वाढतच चालला होता. त्यात मच्छर चावत होते. ॲम्ब्युलन्स सारख्या आत बाहेर करतच होत्या. त्या आतून बाहेर आले की लोकांचा आक्रोश ऐकून काळीत चिरून जात होतं. भीती वाढतच चालली होती. हरीश लवकर बाहेर तर येतील ना असं अनेकदा मनात आलं. पण स्वामींवरचा विश्वास मला हरू देणार नाही असं मन सांगत होतं आणि त्याच्यावरतीच मन माझं ठाम होतं. शेवटी 11:30-12 वाजले असतील. आम्ही घरी आलो. खरं तर मी माझं मन तिथे हरीशची वाट बघत गेटवरच सोडून आले होते. दिवसामागून दिवस जात होते. असेच 2-4 दिवस होऊन गेले होते. नंतर थोड्या दिवसांनी त्यांना इथून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी डॉक्टर तगारा लावू लागले. छातीत इन्फेक्शन वाढत आहे असं सांगण्यात आले. पण माझ्यावर काही लोकांनी खूप दबाव टाकला. मला निर्णय घ्यायला खूपच अवघड होत होतं. त्यात तुला काही अक्कल नाही, तुला समजत नाही, इथून बाहेर न्यायचं नाही, नेलं तर तू जबाबदार असशील असं बोलून मला निर्णय घेण्यास अपात्र ठरवण्यात आलं. पण 2 दिवसांनी अचानक डॉक्टर नीताताईंचा फोन आला आणि त्यांनी मला खूपच धीर दिला. तू निर्णय घेण्यास समर्थ आहे, तू निर्णय घेशील ते नक्कीच चांगला ठरेल असं सकारात्मक बोलणं मला खंबीरपणे होतं आणि जसं आश्चर्य सगळं नीट होणार हा ठाम विश्वास वाटला. मी अभिजित कांदे यांना फोन करून बोलावून घेतलं आणि आमच्या घराशेजारील चेस्ट हॉस्पिटल येथे गेलो. पण तेथे जागा नसल्याचं सांगण्यात आलं. पण खचून न जाता आम्ही खूप जणांना भेटलो. पण त्या दिवशी नशीब साथ देत नव्हतं. मग घरी परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी परत हॉस्पिटलला मध्ये गेले आणि मेन डॉक्टरांच्या केबिनच्या बाहेर उभे राहिले. किती वेळ माहीत नाही, पण दुपारच्या आसपास त्यांनी मला आत बोलावलं. तसं मी आत जाऊन त्यांच्या पायावरच डोकं ठेवलं आणि एक खॉट मिळावी यासाठी विनवणी केली. तशावरून फोन आला, आज ICUमधील जागा रिकामी होणार आहे. त्यांनी मला हरीशला लगेच घेऊन यायला सांगितलं. रविवार असल्यामुळे तिथून सोडतील की नाही माहिती नव्हतं. पण डॉक्टरांनी खूप सहकार्य केलं आणि डिस्चार्ज तयार केले. त्या दिवशी खूपच पाऊस पडत होता. तशातही आम्ही त्यांना औंधमधील हॉस्पिटलमध्ये आणलं. कधीही वेगळं न राहिलेलो आम्ही आठवलं. 2 महिन्यानंतर भेटत होतो. खूप रडायला येत होतं, पण डोळ्यातले अश्रू लपवले. मी सगळ्या प्रोसेस पार पाडत असतानाच एक नर्स बोलली, कशाला इथे आणलंत, ह्यांचं काही खरं नाही. हे शब्द ऐकले आणि मी खाली बसून रडू लागले. तेवढ्यात तिकडून डॉक्टर जावेद सर आले आणि मला रडण्याचं कारण विचारत उठवू लागले. माझे रडू काही थांबवत नव्हते. तेच बोलू लागले, अगं स्वामींनी पाठवलंय, सगळं काही ठीक होईल. मी आलोय ना, काळजी का करतेस, आधी रडणं थांबव. आणि मला शांत करून ते हरीशला चेक करायला आत गेले आणि बाहेर येऊन बोलले, मी असताना अजिबात काळजी करायची नाही आणि रडायचं पण नाही.
काही टेस्ट केल्यानंतर त्यांना ICUमध्ये भरती केलं. ह्या सगळ्यामध्ये रात्रीचे 11 वाजले होते. थोडी दगदग झाल्यामुळे ऑटो खूप खाली गेला होता. तो पुन्हा व्यवस्थित करावा लागला. त्या रात्री डॉक्टर जावेद पूर्ण रात्र हरीशजवळ बसून होते. पहाटे 4ला बाहेर येऊन मला बोलले, आता काळजी नसावी, आणि ते निघून गेले. त्यावेळी माझ्या मनात त्या नर्सबद्दल खूप चिड येत होती. खूप मनोमन शिव्या हासडल्या आणि स्वामींचे आभार मानले डॉक्टर जावेद यांना पाठवल्याबद्दल. दुपारी 12ला डॉक्टर परत आले आणि हसतच बोलले, काय ग रडके, आहे ना नवरा व्यवस्थित? बोललो होतं ना तुला, स्वामी नक्की ठीक करणार. आणि तिथून पुढे त्यांनी माझं नाव रडके असंच ठेवलं. आत्तापर्यंत असाच आठवडा गेला आणि हरीशला अचानक खोकला लागला. काही केला तो थांबेनाच. रात्री 11 वाजले की चालू व्हायचा आणि पहाटे 4पर्यंत सतत खोकला यायचा. मी सतत ICUमध्ये त्यांच्यासोबतच असायची. तसं जावेद सरांनी सगळ्यांना सांगूनच ठेवलं होतं, हिला कोणी काही बोलू नका. कधी तर तिथेच झोपायची. रोज कोण ना कोण जीवानीशी जायचं. खूप भीती वाटायची. मशीन वाजायला लागलं की अंगावर काटाच यायचा. आत्ता कोण? दिवसामागून दिवस जात होते. स्वामींमुळे चिंता अशी काही नव्हती, पण मनात थोडी धाकधूक कायम असायची. काहीच पिळवटून जायचं. अगदी तो त्रास बघून. त्यातच MRI करायला आम्हाला त्यावेळेस सांगितलं. त्यासाठी 21,000 रुपये खर्च होता. जवळ पैसे नव्हते आणि पैसे घरी असल्यामुळे आणि हरीशला सोडून घरी जाणं मला पटत नव्हतं. मी बोलले, दीर आले की पैसे भरते 5 वाजता. आता तुम्ही टेस्ट करा. पण त्यांनी केल्या नाहीत. मग दुपारी डॉक्टर जावेद 12 वाजता राऊंडला आले. त्यांनी रिपोर्ट मागितले. मी बोलली, माझ्याकडे पैसे नाहीत भरायला, ते टेस्ट करून देत नाहीत. त्यांनी मला एका कागदावर काहीतरी लिहून दिलं आणि हरीशला घेऊन आत्ताच्या आत्ताच खाली जा आणि टेस्ट करून घे असं सांगितलं. मी आणि वॉर्ड बॉय त्यांना खाली टेस्ट करायला घेऊन गेलो. तो कागद बघून त्यांनी लगेच टेस्ट केल्या. मी पैसे नंतर देते असं कबूल केलं. पण आता पैसे नकोत, डॉक्टरांनी तसं सांगितलंय असं बोलले. मी डॉक्टरांचे पुन्हा एकदा आभार मानले. माझे मिस्टर फार आजारी होते. तेव्हा मी हनुमान चालीसा 51 वेळा, हनुमान स्तोत्र 51 वेळा, स्वामी तारक मंत्र 51 वेळा, गुरुचरित्र 14वा अध्याय दररोज 1 माळ, स्वामी समर्थ मंत्र 11 माळी जप आणि कालभैरव अष्टक 51 वेळा. ही सेवा मी सकाळ संध्याकाळी दररोज करायची. तसेच स्वामींची सेवा माझी रोजची चालूच होती. एकदा मी असेच गुरुचरित्र पारायण लावले होते आणि सकाळी 3 वाजता मला उठायचे होते. तेव्हा प्रत्यक्ष महाराज मला उठवण्यासाठी आले होते. मी झोपले होते तेव्हा त्यांनी मला उठवलं होतं, हलवून उठवलं होतं आणि मी उठून बसले. तेव्हा मला प्रत्यक्षात महाराज दिसले होते आणि ते मला म्हणत होते की उठ, तुझी वेळ आलेली आहे, उठ, तुझी वेळ आता वाचायची झाली आहे. हे मला स्पष्ट हा माझा अनुभव होता. आणि जेव्हा मी महाराजांची सेवा करत होते तेव्हा महाराजांचा एक फोटो आमच्याकडे आहे. त्या फोटोमधून महाराजांना घाम येत होता. मी वारंवार तो घाम पुसत होते, परंतु त्यांच्या फोटोला घाम येतच होता. आणि तेव्हाच मी माझ्या मिस्टरांना फोन केला. तेव्हा माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तर तेव्हा मला मिस्टर म्हणाले की मला माझ्याजवळ चंदन आणि अगरबत्तीचा वास येत आहे, अत्तराचा देखील वास येत आहे. तर तेव्हा मी घरी होते आणि मिस्टर एकटेच हॉस्पिटलमध्ये होते. तेव्हा महाराज स्वतः माझ्या मिस्टरांजवळ बसले होते आणि माझ्या मिस्टरांची काळजी घेत होते. हा मला आलेला अनुभव मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे. तो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की महाराजांना कशा प्रकारे घाम येत आहे. तर असा माझा हा अनुभव होता. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, स्वामींच्या आशीर्वादाने आणि माझी धीर, त्यात डॉक्टर ताई, आमची मैत्रीण पौर्णिमा, नीताताई आणि डॉक्टर जावेद, माझ्या भावाचा मुलगाही होता, आणि मला जी काही मदत केली त्याबद्दल मी त्यांच्या आयुष्यभर ऋणी आहे असे या ताई आपल्याला सांगत आहे. तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे त्यांना कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.